नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो बघा, आपण आज सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2026 साठी बघायची की मित्रांनो संभाव्य प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. मित्रांनो बघा, या प्रश्नपत्रिकेचा पॅटर्न हा बघायची की IBPS पॅटर्न मित्रांनो बघायची की पूर्णतः आधारलेला आहे. म्हणून मित्रांनो, आपला आजचा जो काही संपूर्ण व्हिडिओ लेक्चर असणार आहे शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या. ओके. आणि मित्रांनो बघा, महत्त्वाची गोष्ट म्हणजे का रोज याच प्रकारचे बघायची मित्रांनो व्हिडिओ लेक्चर बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला आताच सबस्क्राईब पण नक्कीच करून घ्या. ओके. तर मित्रांनो बघा, आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तर बघा 100% मित्रांनो बघा परीक्षेमध्ये बघायची आपली ही आजची येणारी मित्रांनो बघा प्रश्नसंच असणार आहेत. म्हणून मित्रांनो बघा, लगेच वही पेन घ्या, हे संपूर्ण प्रश्नसंच लिहून घेऊन मित्रांनो येणाऱ्या 24 ते 48 तासाच्या आत मित्रांनो आपले हे संपूर्ण प्रश्नसंच पाठांतर मात्र अवश्य करून घ्या. ओके. आता प्रश्न पहिला, बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना मुंबई येथे कोणत्या वर्षी करण्यात आली? तर मित्रांनो बघा, बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना मुंबई या ठिकाणी बघायची की मित्रांनो क्रमांक जी की 1924 मध्ये मित्रांनो बघायची की करण्यात आलेली आहे. ओके, जी की मुंबई या ठिकाणी. ओके, लक्षात ठेवा. पुन्हा खालीलपैकी कोणतं पर्यटन स्थळ हे मुंबई उपनगर जिल्ह्यातील नाही? मित्रांनो बघा, आता बघा खालीलपैकी कोणतं पर्यटन स्थळ हे बघायचं की मुंबई उपनगर जिल्ह्यातलं नाही. आता वाचवतो बघा, जुहू चौपाटी, तानसा अभयारण्य, जोगेश्वरी लेणी की एक्सेल वर्ड यापैकी मित्रांनो बघा जे की क्रमांक तानसा हे जे अभयारण्य आहे मित्रांनो हे मुंबईमधील बघायचे की मित्रांनो नाही. ओके, पर्यटन स्थळ. आता तर हे मग कुठलं आहे मग, तर मित्रांनो हे बघायचे की ठाणे जिल्ह्यातलं आहे. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर जे की क्रमांक ब मित्रांनो तानसा अभयारण्य आहे. पुन्हा एक मिनिट. हां. आता बघा, तेलंगणा राज्याला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा लागत नाही? मित्रांनो यवतमाळ, नांदेड, लातूर की चंद्रपूर यापैकी मित्रांनो बघा लातूर या जिल्ह्याची बघायची की मित्रांनो सीमा या ठिकाणी तेलंगणा या राज्याला मित्रांनो लागत नाही. ओके. याला सोडलं यवतमाळ, नांदेड आणि चंद्रपूर या तिन्ही जिल्ह्याची बघायची सीमा मित्रांनो तेलंगणा या राज्याला लाभते. ओके, लक्षात ठेवा. पुन्हा महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर सालहेर हे कोणत्या पर्वतरांगेत वसलेले आहे? तर मित्रांनो बघा, आपल्या महाराष्ट्रामधलं बघायचं की दुसऱ्या क्रमांकाचं मित्रांनो सर्वोच्च शिखर हे बघायचं की कोणत्या पर्वतरांगेमध्ये मित्रांनो वसलेलं आहे? तर याचं उत्तर बघायचे की क्रमांक ड जे की मित्रांनो सह्याद्री पर्वतरांगेमध्ये मित्रांनो बसलेलं बघायचे की सालहेर या नावाचं मित्रांनो बघायचे की ते पर्वत शिखर आहे. ओके. आणि मित्रांनो बघा, हे पर्वत शिखर बघायचे की नाशिक जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो, लक्षात ठेवा नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. ओके. पुन्हा हां. आता खालीलपैकी कोणती नदी वर्धा या नदीची उपनदी आहे? तर मित्रांनो बघा, कार, येरळा, पूस की तवा यापैकी मित्रांनो बघा जे की क्रमांक अ ची कार ही जी मित्रांनो बघा नदी आहे ही आपल्या वर्धा या नदीची मित्रांनो उपनदी आहे. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर जे की क्रमांक अ या ठिकाणी होणार आहे. पुन्हा थंड हवेचे ठिकाण व जिल्हा यांची चुकीची जोडी निवडायची आहे. तर मित्रांनो बघा, सातारा, पाचगणी बरोबर आहे. अमरावती, तोरणमाळ मित्रांनो बघा ही चुकीची आहे. पुन्हा नाशिक, इगतपुरी बरोबर आहे व धाराशिव, येडशी ही देखील बरोबर आहे. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो जे की क्रमांक ब अमरावती, तोरणमाळ. तर मित्रांनो बघा, तोरणमाळ हे बघायचं की थंड हवेचं ठिकाण अमरावती जिल्ह्यामध्ये नसून मित्रांनो हे बघायचे की नंदुरबार या जिल्ह्यामध्ये आहे. म्हणून मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर जे की या ठिकाणी क्रमांक ब होणार आहे. पुन्हा आता मित्रांनो बघा, तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगतो. तर ती गोष्ट म्हणजे काय, आता जर तुम्हाला सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा पेपर पहिल्याच प्रयत्नात मित्रांनो पास म्हणजे जर क्रॅक करायचा असेल तर मित्रांनो बघा त्यासाठी आपण एक जवळपास 5000 प्लस अशा प्रश्नांचा महाटोकळा तयार केलेला आहे. मित्रांनो हा आपला महाटोकळा लगेच खरेदी करा. आता लगेच खरेदी करण्यासाठी 74 14 डबल 93 रोज करा. मग मित्रांनो फक्त आणि फक्त ₹150 पे करून मित्रांनो तुम्ही आपले ₹150 पे स्क्रीनशॉट मित्रांनो तुम्ही या आपल्या नंबरच्या बघायचे की WhatsAppवर मित्रांनो टाका. या नंबरच्या बघा WhatsAppवर टाकलं अवघ्या 1 मिनिटाच्या आत मित्रांनो आम्ही हा जो आपल्या ठिकाणी महाटोकळा असणार आहे मित्रांनो तुम्हाला बघायची तुमच्या WhatsAppवर बघा PDFच्या फॉर्ममध्ये मित्रांनो बघायची की तुम्हाला आम्ही अवेलेबल करून देणार आहोत. म्हणून वेळ लावू नका, लगेच आपला महाटोकळा खरेदी करून घ्या. कारण आता येत्या मित्रांनो बघायची ऑगस्ट महिन्यामध्ये आपल्या बघायची की या ठिकाणी मित्रांनो एक्झाम बहुतेक या ठिकाणी होणार आहे. आणि मित्रांनो जर विचार केलं तर खूप कमी बघायची की या ठिकाणी मित्रांनो आपल्याकडे कालावधी उरलेला आहे. आणि मित्रांनो बघा, जर तुम्हाला कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त अभ्यास करायचा असेल तर मित्रांनो यासाठी आपला जो या ठिकाणी महाटोकळा असणार आहे एक अत्यंत उपयुक्त असं पाहिजे की मित्रांनो साधन ठरणार आहे. म्हणून वेळ लावू नका मित्रांनो, लगेच आपला महाटोकळा खरेदी करून घ्या. ओके. आणि मित्रांनो तुमच्या अभ्यासाला एक नवी दिशा आणि नवी वळण द्या.
कारण बघा जी की मित्रांनो जर सध्याच्या घडीचा विचार केला तर ही ₹150 हे काहीही रक्कम नाही. ओके. पुढे हां. संगणकाच्या तात्पुरत्या मेमरीज काय म्हणतात? मित्रांनो बघा संगणकाच्या तात्पुरत्या मेमरीला बघा जी की क्रमांक ए बघा जी की मित्रांनो बघा माफी असावी RAM. ओके मित्रांनो रॅडम ॲक्सेस मेमरी लक्षात असू द्या. पुन्हा ईमेलचा शोध लावणारे शास्त्रज्ञ कोण आहेत? तर मित्रांनो बघा ईमेलचा शोध लावणारे बघा जे की मित्रांनो शास्त्रज्ञ हे बघा जे की टॉम लिन्सन हे मित्रांनो आहेत बघा लक्षात असू द्या. ओके. पुन्हा इंटरनेटचा पिता कोणाला म्हणतात? तर मित्रांनो बघा इंटरनेटचा पिता म्हणून बघा जे की मित्रांनो बघा विंटेन कर्फ या मित्रांनो बघा जे की व्यक्तीला मित्रांनो या ठिकाणी इंटरनेटचा पिता म्हणून ओळखले जाते. पुढे हां. धर्म व त्याची प्रार्थनास्थळे यांच्याबाबत चुकीची जोडी निवडा. इस्लाम मशीद, पारशी सिनेगॉग, ख्रिश्चन चर्च की बौद्ध विहार यापैकी मित्रांनो बघा कोणती जोडी चुकीची आहे? तर ती म्हणजे मित्रांनो बघा जी की पारशी सिनेगॉग. ओके. आता मित्रांनो बघा सिनेगॉग हे जे मित्रांनो बघा प्रार्थनास्थळ आहे मित्रांनो या पारशी धर्माचं नसून मित्रांनो बघा ज्यू या धर्माचं आहे. म्हणून मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर जे की या ठिकाणी क्रमांक ब जी की चुकीची जोडी होणार आहे. ओके. लक्षात असू द्या. होणार आहे. ओके. मग मित्रांनो बघा पुन्हा सम्राट बघा 1 मिनिटं. सम्राट अशोकाबद्दल पुढीलपैकी कोणते विधान असत्य आहे या प्रकारचा प्रश्न विचारला मित्रांनो बघा चुकीचा पर्याय निवडायचा आहे. हा मौर्य साम्राज्याचा दुसरा राजा होता. कोरीव लेखाद्वारे राजाज्ञा देणारा तो पहिला राजा होता व त्याने धर्म सहिष्णुतेचे धोरण राबवले होते व त्याने बौद्ध धर्माची तिसरी परिषद पाटलीपुत्र येथे भरवली होती. तर मित्रांनो यापैकी कोणते विधान असत्य आहे? तर ते म्हणजे जी की क्रमांक अच. तर मित्रांनो हा मौर्य साम्राज्याचा दुसरा राजा होता मित्रांनो हे विधान बघा जी की चुकीचं आहे. ओके. आता याला सोडलं हे खालचे मित्रांनो ब, क आणि ड हे तीनही विधान बघा जी की मित्रांनो बरोबर आहेत. म्हणजे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर जी की क्रमांक अ होणार आहे. मित्रांनो तर हा मौर्य साम्राज्याचा कितवा राजा होता मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्हा सर्वांना खाली कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ओके. सोपा प्रश्न आहे. पुढे हां. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपट प्रदर्शित करणारे दिग्दर्शक कोण होते? तर किंवा कोण आहेत मित्रांनो त्याचं उत्तर बघा जे की लक्ष्मण उतेकर मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर होणार आहे. तर मित्रांनो बघा जी की छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित मित्रांनो बघा जी की छावा चित्रपट प्रदर्शित करणारे मित्रांनो दिग्दर्शक हे बघा जे की लक्ष्मण उतेकर हे होते. पुन्हा जागतिक पुस्तक दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर मित्रांनो बघा जागतिक पुस्तक दिवस हा बघा जे की कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर याचं उत्तर हे मित्रांनो बघा जे की क्रमांक जे की 23 एप्रिल या दिवशी मित्रांनो जागतिक पुस्तक दिवस या ठिकाणी बघा जे की साजरा केला जातो. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर जे की मित्रांनो क्रमांक 23 एप्रिल या ठिकाणी होणार आहे. पुन्हा बघा 14वा प्रश्न वाघविहार या शब्दाची मित्रांनो बघा की आपल्याला योग्य प्रकारामध्ये फोड करायची आहे. तर मित्रांनो या शब्दाची बघा की योग्य प्रकारे मित्रांनो फोड बघा या ठिकाणी आपल्या क्रमांक ड मध्ये दिलेली आहे. ओके. जसं की व प्लस आ वा ग व ई हे झाले मित्रांनो वी आणि ह प्लस आ हा आणि र प्लस अ मित्रांनो बघा की र म्हणजे बघा की मित्रांनो वाघविहार बघा की मित्रांनो आपल्या शब्दाची योग्य फोड बघा की क्रमांक ड मध्ये या ठिकाणी झालेली आहे. ओके. आता याच प्रकारे मित्रांनो वटवृक्ष या शब्दात एकूण किती स्वर आहेत या प्रकारचा प्रश्न विचारला मित्रांनो बघा आता या शब्दामधले आपल्याला स्वर काढण्यासाठी पहिलं बघायचं की या आपल्याला मित्रांनो शब्दाची फोड करावी लागते. तर ती कशा प्रकारे होते सांगतो आता. व प्लस अ हे झालं मित्रांनो व पुन्हा ट प्लस हे झालं ट मग पुन्हा व मग पुन्हा काय म्हणलं वृ आले ना मग मित्रांनो बघा की व आलं त्याच्या बाद येते रू मग हे झालं वृ. ओके. मग पुन्हा क्ष म्हणजे क श एक मिनिट क श य आणि अ मित्रांनो हे झालं क्ष. ओके. आता तर यामध्ये मित्रांनो एकूण स्वर किती आहेत बघा हा अ1 हा अ2 हा रू3 आणि हा शेवटचा अ4 म्हणजे मित्रांनो बघा जे की पर्याय उत्तर बघा जी की 4 मित्रांनो स्वर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर होणार आहे. पुन्हा स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी सतत अभ्यास करत असतात या वाक्याचा काळ मित्रांनो आपल्याला ओळखायचा आहे. मित्रांनो बघा असतो असते असतात असे जर शब्द एखाद्या वाक्याच्या शेवटी असतात तर बघा आले तर मित्रांनो बघा त्या ठिकाणी बघा तुम्ही डोळे झापून बघा जी रीती वर्तमान काळ बघा मित्रांनो पर्याय बरोबर करा. ओके. कारण असतो असते असं मित्रांनो बघा की हे मित्रांनो शब्द बघा की क्रियापद शब्दाच्या शेवटी फक्त रीती वर्तमान काळामध्येच येतात. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर जे की या ठिकाणी क्रमांक ब मित्रांनो होणार
आहे. पुन्हा वरण, वरण या शब्दाचं लिंग आपल्याला ओळखायचं आहे. तर मित्रांनो बघा वरण या शब्दाचं लिंग बघा जे की क्रमांक क जे की नपुंसक लिंग आहे का? तर मित्रांनो बघा आपण वरण या शब्दाला जेव्हा उद्भवतो, जेव्हा बोलतो आपण तेव्हा ते वरण असं म्हणतो. म्हणून मित्रांनो बघा या ठिकाणी आपलं लिंग बघा जे की नपुंसक लिंग या ठिकाणी आहे. समजा आपण वर्णाला ती वरण म्हणलो असतो, तर हे बघा जे की स्त्रीलिंग झालं असतं आणि समजा आपण वर्णाला तो म्हणलो असतो, तर हे बघा जे की पुल्लिंग झालं असतं. या ठिकाणी मित्रांनो आपण हे दोनही न म्हणता बघा जे की त्याला काहीतरी तिसरंच म्हणजे ते म्हणत आहे. म्हणून मित्रांनो बघा जे की आपले नपुंसक लिंगी असणार आहे. ओके. तर बघा पुढे 18वा प्रश्न काय म्हणतो? एकवचन व अनेकवचन यांची चुकीची जोडी आपल्याला मित्रांनो निवडायची आहे. आता दादा, दादा बरोबर आहे. मामा, मामा हे देखील बरोबर आहे. चहा, चहा हे देखील बरोबर आहे व कावळा, कावळा ही मित्रांनो बघा जे मित्रांनो ड ची आपली जोडी आहे मित्रांनो ही बघा जी की चुकीची आहे का? तर मित्रांनो बघा कावळा या मित्रांनो बघा जी की एकवचनी शब्दाचं मित्रांनो बघा जी की अनेकवचन कावळे या मित्रांनो बघा जी की स्वरूपामध्ये होते. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर जे की क्रमांक ड कावळा, कावळा या ठिकाणी होणार आहे. ओके. पुन्हा खालील जोड्यांपैकी विसंगत जोडी आपल्याला ओळखायची आहे मित्रांनो. स्वतःशी केलेले भाषण, भाषणे म्हणजे काय? संभाषण. पुन्हा मोजके असे बोलणारा, मितभाषी, देवापुढे सतत जळणारा दिवा, नंदादीप की कोणालाही न कळू देता म्हणजे की मित्रांनो बघा केलेली गोष्ट म्हणजे बिनभोपाट. ओके. तर यापैकी मित्रांनो कोणती जोडी बघायची की विसंगत किंवा चुकीची आहे? तर ते म्हणजे बघायची की मित्रांनो क्रमांक अ ची स्वतःशी केलेली भाषणे म्हणजे संभाषण. हे मित्रांनो बघायची की आपली जोडी विसंगत आहे. ओके. लक्षात असू द्या. पुन्हा नांगी टाकणे बघा, नांगी टाकणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय आहे? तर मित्रांनो याचा अर्थ बघा जी की पडते घेणे असा होतो. पडते घेणे. पुन्हा भारतीय राज्यघटनेतील कोणते कलम राष्ट्रीय आणीबाणीशी संबंधित आहे? तर मित्रांनो बघा आपल्या भारतीय राज्यघटनेतील बघा जी की क्रमांक ब जी की 352 हे जे कलम आहे बघा मित्रांनो हे जे की राष्ट्रीय आणीबाणीशी मित्रांनो बघा जी की संबंधित आहे. पुन्हा सध्या केंद्र सूची व राज्य सूचीमध्ये बघा मित्रांनो 1 मिनिट हां. सध्या केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूचीमध्ये एकूण किती विषयांचा समावेश आहे? तर मित्रांनो बघा या तीनही सूचीमध्ये एकूण बघा जे की क्रमांक 213 इतक्या बघा जे की विषयांचा या ठिकाणी समावेश आहे. म्हणजे जे की क्रमांक मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर होणार आहे 213. पुन्हा जिल्हा व टोपण नावे यांची चुकीची जोडी निवडा. भंडारा तांदळाचे कोठार, सोलापूर ज्वारीचे कोठार, अमरावती विदर्भाचा कॅलिफोर्निया की नांदेड पांढरे सोने यापैकी मित्रांनो बघा आता कोणती जोडी चुकीची आहे? तर ते म्हणजे मित्रांनो बघा जी की क्रमांक ड ची नांदेड पांढरे सोने का? तर मित्रांनो बघा नांदेड हा बघा जी की संस्कृत कवीचा जिल्हा आहे आणि मित्रांनो पांढरे सोने पिकवणारा जिल्हा हा बघा जी की यवतमाळ आहे. म्हणून मित्रांनो आपल्या या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर जे की क्रमांक ड या ठिकाणी होणार आहे. पुन्हा राज्य शेतकरी दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो किंवा पाळला जातो? तर मित्रांनो याचं उत्तर बघा जे की क्रमांक 29 ऑगस्ट आहे. पुन्हा लाल कंधारी ही मित्रांनो गायीची जात कोणत्या जिल्ह्यात आढळून येते? तर मित्रांनो याचं उत्तर बघा जे की क्रमांक ब या ठिकाणी नांदेड जिल्हा आहे. ओके. पुन्हा हां. संत एकनाथ महाराजांचे समाधीस्थळ कोणत्या ठिकाणी आहे? तर मित्रांनो बघा संत एकनाथ महाराज यांचं समाधीस्थळ बघा जे की क्रमांक क जे की मित्रांनो पैठण या ठिकाणी आहे. ओके. लक्षात असू द्या. पुन्हा भारतातील सर्वोच्च शिखर K2 याची उंची किती मीटर आहे? मित्रांनो बघा आपल्या भारतातलं जे की सर्वोच्च शिखर आणि जगातलं जे की दुसऱ्या क्रमांकाचं मित्रांनो सर्वोच्च शिखर याची उंची ही मित्रांनो बघा जी की क्रमांक ड ची जी की 8611 मीटर इतकी आहे. लक्षात ठेवा. ओके. आता मित्रांनो बघा तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगतो. आता या व्हिडिओच्या अगोदर जवळपास मित्रांनो या आपल्या बघा जी की चॅनलवर मित्रांनो आम्ही एक 20 ते मित्रांनो बघा जी की 21 प्लस बघा जे की मित्रांनो व्हिडिओ लेक्चर बघा जे की मित्रांनो या आम्ही चॅनलवरही अपलोड केलेले आहेत. ओके. आता मित्रांनो जर समजा तुम्ही मागले हे संपूर्ण भाग या ठिकाणी अजूनही बघायला नसेल मित्रांनो लगेच बघून घ्या. बघण्यासाठी काय करा खाली बायोमध्ये जा मित्रांनो बायोमध्ये एक मोठी सगळी मित्रांनो बघा प्लेलिस्ट आहे. त्या प्लेलिस्टची लिंक खाली बघा जी की मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी आम्ही मेन्शन करून दिलेली आहे. ओके. आणि मित्रांनो बघा तुम्ही त्या लिंकवर बघा क्लिक करून बघा मागले संपूर्ण मित्रांनो बघा जे की आपले हे व्हिडिओ लेक्चर तुम्ही लगेच बघून घ्या. ओके. कारण मित्रांनो त्यामध्ये आम्ही बँकिंग, सहकार, सामान्य विज्ञान, मराठी व्याकरण मित्रांनो गणित या संपूर्ण बघा जी मित्रांनो टॉपिकचे IMP प्रश्न मित्रांनो बघा जी की या ठिकाणी आम्ही घेतलेले आहेत. म्हणून लगेच वेळ होऊ नका लगेच मित्रांनो आपला तो देखील मित्रांनो बघायची संपूर्ण जे काही प्लेलिस्ट आहे मित्रांनो लगेच अभ्यासून घ्या. ओके. पुन्हा मराठी भाषा विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे? मित्रांनो बघा मराठी भाषा विद्यापीठ हे बघा जे की क्रमांक जे की अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे. ओके. लक्षात असू द्या. पुन्हा
पुढीलपैकी कोणती नदी गंगा नदीची उपनदी नाही? यमुना, रावी, दामोदर की कोसी? यापैकी मित्रांनो बघा रावी ही जी मित्रांनो नदी आहे बघा जी की ही गंगा या नदीची उपनदी नाही, म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर. आता हिला सोडलं यमुना, दामोदर आणि मित्रांनो कोसी हे तिन्ही नद्या बघा की गंगा या नदीच्या उपनद्या आहेत. पुन्हा अ, प्रमुख नद्या व त्यांची संगमस्थळे यांची चुकीची जोडी निवडा. भागीरथी व अलकनंदा, प्रयागराज ही चुकीची जोडी आहे. ओके. पुन्हा बघा अलकनंदा व मंदाकिनी, रुद्रप्रयाग. ओके. पुन्हा एक मिनटं हां. पुन्हा भीमा व कृष्णा, कुरुगुड्डी व गंगा व सोनपटना. मित्रांनो बघा यापैकी कोणती जोडी चुकीची आहे? तर बघा अगोदरच सांगलो जी की क्रमांक अ ची. ओके. लक्षात असू द्या. पुन्हा हां. महाराष्ट्रातील वजराई धबधब्याची उंची किती मीटर आहे? मित्रांनो बघा आपल्या महाराष्ट्र राज्यातील जे की वजराई धबधब्याची उंची बघा जी की 260 मीटर आहे. मित्रांनो लक्षात ठेवा जी की 260 मीटर. पुन्हा आ, बघा मित्रांनो बॅटने चेंडू टोलावताना बॅटची गती कमी होणे, बंदुकीतून गोळी झाडली असता बंदुकीचे मागे सरकणे हे विज्ञानाच्या कोणत्या नियमाचे उदाहरण आहे? तर मित्रांनो बघा हे बघायचे की आपल्या विज्ञानाच्या कोणत्या नियमाचं उदाहरण आहे? तर याचं उत्तर जे की न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम. ओके. लक्षात असू द्या. पुन्हा थर्मामीटर बघा नाही माफी असावी, थोडंसं टायपिंग मिस्टेक आहे. तर थर्मामीटरमध्ये कोणता धातू असतो? तर मित्रांनो बघा यामध्ये जे की क्रमांक पारा या नावाचा धातू असतो. ओके. लक्षात ठेवा. पुन्हा स्थायीरूप पदार्थाला उष्णता मिळाल्यानंतर द्रव न होता थेट वायू अवस्थेत रूपांतर होणे या अवस्थांतराला काय म्हणतात? तर मित्रांनो बघायचे की या अवस्थांतराला बघायचे की संप्लवन असे म्हटले जाते. पुन्हा दौलत या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत? मित्रांनो बघा दौलत या शब्दात मित्रांनो बघायचे की एकूण 6 व्यंजन आहेत. मित्रांनो काय 6. ओके. लक्षात असू द्या. मित्रांनो बघा माफी असावी, फक्त मित्रांनो बघा की दौलत बघा तुम्हाला या ठिकाणी मी सिद्ध करतो दाखवतो. 6 नाहीत बहुतेक. द प्लस उ हे झालं दौ, मग ल प्लस अ आणि त प्लस अ. मित्रांनो हे झाले किती? त. म्हणजे हे झाली बघायची की मित्रांनो आपली जे की या शब्दाची योग्य पडत आहे. या ठिकाणी व्यंजन किती येतात? द 1, ल 2 आणि हे त 3. म्हणजे मित्रांनो जे की बघा पर्याय उत्तर क जे की 3 मित्रांनो देखील आपल्या प्रश्नाचं उत्तर होणार आहे. ओके. लक्षात असू द्या. ओके मित्रांनो बघा या ठिकाणी थोडंसं माफी असावी, मी प्रश्न चुकीचा वाचलो. काय तर दौलत या शब्दात एकूण स्वर आणि व्यंजने किती आहेत मित्रांनो? तर बघा जी दौलत या शब्दामध्ये स्वर आणि व्यंजने बघा जी की एकूण 6 आहेत. हा लक्षात ठेवा मित्रांनो, जे की आत्ताच प्रकारे मित्रांनो आत्ता काढलो तुम्हाला डबल एकदा काढून दाखवतो. द प्लस उ दौ, ल प्लस अ ल आणि प्लस त प्लस अ. ओके मित्रांनो बघा द, ल आणि त हे 3 व्यंजन आणि अ, अ, अ हे 3 स्वर. ओके. लक्षात असू द्या. पुन्हा हां, खाली दिलेल्या कोणत्या पर्यायातील शब्दांची मित्रांनो रूपे अनेक वचनी होताना बदलत नाहीत? तर मित्रांनो बघा यापैकी आपल्या प्रश्नाचं उत्तर हे बघा जी की क्रमांकामध्ये शत्रू, उंदीर, कवी, देव आणि चिकू. मित्रांनो बघा हे जे मित्रांनो एकवचनी शब्द आहेत मित्रांनो हे बघा जे की एकवचनी आणि अनेक वचनी होताना बदलत नाहीत. ओके. लक्षात असू द्या. पुन्हा ओनामा या शब्दाचा विरुद्ध अर्थाचा शब्द ओळखायचा आहे. मित्रांनो बघा आता ओनामा या शब्दाचा बघा की विरुद्धार्थी शब्द कोणता? तर ते म्हणजे जे की क्रमांक ड जे की समारोप. ओके. लक्षात असू द्या. पुन्हा माया या शब्दाचा खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी आहे? तर मित्रांनो याचं उत्तर जे की बघा क्रमांक अ जे की प्रेम आहे. ओके. आणि शेवटचा प्रश्न एक मिनिटं हां. पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. साखर औषधाला देखील नसणे या वाक्यप्रचाराचा मित्रांनो अर्थ हा बघा जी की क्रमांक ब एखाद्या गोष्टीचा आत्यंतिक अभाव असणे. मित्रांनो असं बघायची की याचा अर्थ होतो. ओके. तर मित्रांनो ही ती आपली आजची बघायची की सांगली DCC बँक भरती 2026च्या संदर्भातले मोस्ट PYQ मित्रांनो प्रश्न असेल. जर तुम्हाला ठिकाणी आपला व्हिडिओ आवडला असेल या आपल्या व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त मित्रांनो बघायची की तुमच्या विद्यार्थी मित्रांसोबत आपला हा आजचा व्हिडिओ जो आहे आत्ताच्या आता शेअर करा. आणि मित्रांनो महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय बघा रोज तुम्ही या ठिकाणी आपल्या चॅनलला बघा जे की मित्रांनो याच प्रकारचे बघा व्हिडिओ अभ्यासण्यासाठी या ठिकाणी तुम्ही आपल्या चॅनल आत्ता सबस्क्राईब पण नक्कीच करून घ्या. तर भेटू पुन्हा अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.